पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। याआधी जेव्हा जेव्हा वल्लीने घर सोडून जायची भाषा केली तेव्हा तू तिला जाऊ दिलं नाहीयेस सचिन। आज तू स्वतःच्या मर्जीने तिच्यापासून दूर गेलायस, एका दुसऱ्याच बाईबरोबर राहतोयस आपल्याच वाड्यात, आणि या सगळ्या वागण्याचं तुझं हे स्पष्टीकरण आहे सचिन? नाही, मला नाही पटत की माझा सचू असं वागू शकतो। कुठेतरी पाणी मुरतंय सचू, काहीतरी चुकतंय। काही चुकत नाही आहे कुठेच। वल्ली सारखं चुकाच करते म्हणून माझ्या सहनशक्तीला काय अंत आहे की नाही? मला पण वाटतं की माझी काळजी घेणारा असावं कोणीतरी, माझ्याकडे फक्त पैसे कमवण्याचा स्रोत म्हणून पाहू नये। असं कोणी चांगलं मिळालं तर मी जोडीदार म्हणून स्वीकार नाही करायचा का त्याचा? माझं खरंच प्रेम आहे रियावर, आणि प्रेमात पडल्यावर माणूस कसलाच विचार करत नाही, हे मी तुला सांगायची गरज नाही। असो, तू खाऊन घे, पोहे गार होतील, तुला गोळ्या घ्यायच्यात ना? मी येतो। अरे ताई, आत या ना तुम्ही प्लीज। मी पोहे आणले होते तुझ्यासाठी। तुम्ही माझ्यासाठी पोहे आणले? गरम आहेत तोवर खाऊन घे। नाही, मला बिलीव्ह होत नाहीये तुम्ही अचानक एवढा केअर करताय माझी। म्हणजे आम्हाला वाटलं होतं की हे जे काही चाललंय ते एक 2-4 दिवसात संपेल, सचिनच्या डोक्यावरून हे भूत उतरेल, पण असं काही झालं नाही। आणि आता मला असं वाटतं की तुम्ही दोघं जर खरंच एकमेकांवर प्रेम करता तर मग किती दिवस आम्ही तरी हे नातं डिनाय करणार? त्यामुळे निदान मी तरी असं ठरवलंय की कुणीतरी हे नातं ऍक्सेप्ट करायलाच हवं ना, आणि ते मीच करायला हवं। तुम्हाला खरंच हे वाटतंय? आय मीन, हे सगळं तुम्हाला ऍक्सेप्ट आहे? मी तुमच्या नात्याला एक चान्स द्यायचं ठरवलंय। एवढे तू खाऊन घे ग, पोहे गार होतील। ताई, एक मिनिट। चहा हवाय का तुला पोह्यांना? अरे नाही, इट्स जस्ट दॅट की हे जे काय होतंय, हे तुम्ही जे बोलताय सगळं वियर्ड वाटतंय। फील्स लाईक तुम्ही माझ्याशी बोलताय आणि सचिन आणि काय ना रिया, मला सचिन सुखात राहायला हवाय, आणि तो जर का तुझ्या बरोबर खुश असेल, तुझ्या बरोबर सुखात राहणार असेल, तर हे नातं ऍक्सेप्ट करायलाच हवं ना। ऑल्सो मला वाटतं की तुझ्यात आणि माझ्यात खूप साम्य आहे अगं। म्हणजे बघ ना, आपण दोघी छान शिकलेल्या आहोत, आपल्या दोघींचं स्वतःचं असं एक स्वतंत्र करिअर आहे। वल्लीचं तसं नाही आहे ना, वल्लीचं शिक्षण फार नाही, तिला वागण्या बोलण्याचा सेन्स तर अजिबातच नाहीये, आणि म्हणून मला असं वाटतं की आपलं एकमेकींशी जमू शकतं। वल्लीचं आणि माझं कधीच नाही जमलं। मला वाटतं की आपण दोघी एकमेकींच्या मैत्रिणी होऊ शकतो, असं वाटतं मला। सो फ्रेंड्स, आता तरी खात्री पटली का तुझी? हो। मग खाऊन घे पटकन। हा रिया, आज ना संध्याकाळी शॉपिंगला जायचं म्हणते, म्हणजे स्ट्रेस बास्टर, यु नो। ऍक्च्युली मला आधी सौरभ कंपनी द्यायचा, पण तुला माहितीये ना आता आमच्या दोघांच्यात जरा, एनिवे मी तुला हे सगळं का सांगते, तर तुला माझ्याबरोबर शॉपिंगला यायला आवडेल का? हा, व्हाय नॉट? तसं पण मी घरी बसून बोर होते। सुपर, मग भेटू आपण संध्याकाळी। होणार होणार जाऊ बाई,
एक मिनिट, मला तुमच्याशी बोलायचं. काय चाललंय तुमचं? हा, तुम्ही ते महामेशी मैत्री काय करताय? आपलं ठरलं नाही, आपली एक टीम आहे. मग तुम्ही सगळं मुद्दाम करताय ना? खरं सांगा. मुद्दाम का करेन मी वल्ली? हे बघ, तू माझ्यावर जबरदस्ती केल्यानं तू लगेच मला आवडायला वगैरे लागणार नाहीयेस. मला माझ्यासारखे सेन्सिबल लोक आवडतात. त्यामुळे वेड्यासारखं वागणाऱ्या माणसांबरोबर मी मैत्री करत नसते. सांगून ठेवतेय तुला. आणि एनिवे, आपली एक टीम कधी असूच शकत नाही. पॉसिबलच नाहीये ते. सो एनिवे, मी तुझ्या बरोबर बोलण्यात वेळ का घालवतेय? बाय बाय. एक मिनिट. होणार चौपाई, होणार चौपाई. मला तुमच्याशी बोलायचं. काय चाललंय तुमचं? हा, माझ्याबद्दल तुम्ही किती वाईट बोललात आणि सरळ निघून आलात. काय झालंय तुम्हाला? तुम्ही आता काय बोललात? मी वेड्यासारखी वागते आणि आपण एक टीम नाही आहोत. काय करते? आपलं ठरलंय ना, आपण एक टीम आहोत. आपण दोघी मिळून त्या रियाला घराबाहेर काढणार आहोत. आपलं ठरलं होतं ना. आता तुम्ही काय तिच्याबरोबर फिरायला जाणार आहात? इतकी वाईट आहे का मी? सचिन सुद्धा माझ्याशी नीट बोलत नाहीये, माझ्याशी नीट वागत नाही. आणि आता तुम्ही सुद्धा हेच करताय. तुम्ही सुद्धा फसवताय मला. वल्ली, तू वाईट नसलीस ना तरी वेडी मात्र नक्कीच आहेस. त्या रियाच्या समोर काय बोलत बसलीस? तिकडेच विचारायला लागली सगळं मला. हे बघा, मला ते काही कळत नाही. आता मला जर का प्रश्न पडला तर मी विचारायला नको का? मी गप्पा बसायला हवं होतं. मला मन नाहीये, मला भावना नाही आहेत का? नाही, ते सगळं असेल तुला, पण डोकं पण आहे ना, मग वापर की ते जरा. आपल्याला सावध राहायला हवं. मी किती वेळा सांगितलंय तुला. त्या रियाला कळेल ना आपला प्लॅन काय आहे ते. मला ना एक गोष्ट कळतच नाही. तुम्ही तिच्याबरोबर प्लॅन करताय का माझ्याबरोबर? काही कळत नाहीये मला. नाही ना कळत आहे, मग नकोच पडूच त्या. मी बघते काय करायचं. बरं, तुमचं बघणं म्हणजे काय? मामाई बरोबर शॉपिंगला जा, हॉटेलमध्ये बसून जेवायला. माहितीये मला सगळं. तुम्हा कमवणाऱ्या बायकांचं बरं आहे. हवं तिकडे शॉपिंग करायची, हवं तिकडे पैसे उडवायचे, हॉटेलमध्ये बसायचं, खायचं, गाड्यांमधनं फिरायचं. ते काही नाही. मी संध्याकाळी तुमच्या बरोबर येणार आहे. येणार म्हणजे येणार. वल्ली, अगं असं काय करते? येणार म्हणजे येणार. तिकडे काय हळदी कुंकू आहे का सगळ्या बायकांनी जमायला? अच्छा, म्हणजे हळदी कुंकू असलं की मी आणि पार्टी करायला ती? वल्ली, तुला कळत कसं नाहीये? रियाशी मैत्री केली नाही तर तिच्या मनात काय आहे हे ती मला का सांगेल? आणि तू तिथं आलीस तर ती तिच्या मनातलं सगळं खरं बोलेल का? बरं ठीक आहे. मी नाही येणार, पण तुम्ही कुठे जाताय ते मला सांगायचं. हा, अजिबात सांगणार नाही. गोंधळ घालून ठेवते सगळा. होणार जाऊ बाई. एक मिनिट, असं नका करू. अरे ऐका ना, होणार जाऊ. एक मिनिट, मला फक्त सांगा तुम्ही कुठे जाताय ते. मला हॉटेलचं नाव सांगा फक्त. होणार जाऊ बाई. काहीच अर्थ नाहीये. नेहमी माझ्याशी असं वागतात. हॅलो. बरं, मी निघाले. आपण स्पाइसेस अँड सॅफ्रन मध्ये भेटूया का जेवायला? ओके, डन. मी निघते. ओके, बाय. चला, बाय. ही बया नक्की कुठे चालली ना ते बघतेच. रिक्षा. खरं सांगू, मी जेव्हापासून त्या घरात राहायला आलीये ना, मला एवढा लोनली फील होत होता. जे कोणी येतात सगळे चिडतात माझ्यावर. का? तुम्ही पहिले जे माझ्याशी छान छान बोलताय. मी खूप खुश आहे. आय एम व्हेरी हॅपी, व्हेरी मच हॅपी. खरं तर मी हे खूप आधीच करायला हवं होतं, बट इट्स ओके. बेटर लेट दॅन नेव्हर, नाही का? पण सचिन आहे ना, सचिन इतकं प्रेम करतो तुझ्यावर. मग तुला लोनली का फील होतो? नाही, तो असताना नाही वाटत.
आम्ही आमच्या बेडरूम स्पेस मध्ये खूप कम्फर्टेबल आहे, खूप हॅपी आहे. पण ना जेव्हा असं त्या रूम बाहेर मी पडते ना, संपला, सगळं संपला. मग तेव्हा जी वल्ली पण सोबत तेव्हा दिसते मला नाही होते निकी एंडे अम्मो निकी वय्या. आय नो, म्हणजे मला पण त्या वल्लीचा सुरुवातीपासूनच त्रास होतो अगं. इतकी लाऊड आहे ना ती, इतक्या मोठमोठ्याने बोलते, मध्ये मध्ये करते, मला अजिबात आवडत नाही. पण सांगणार कोणाला? बरोबर. म्हणजे काय, सौरभला सांगितलं तर त्याला वाईट वाटेल आणि बाकी कोणाच्या समोर बोललं तर बरं दिसत नाही ना. सेम, हे सेम फिलिंग आहे मला तिच्यासाठी. मला नाही ती आवडत. तुम्ही माझ्याशी बोलू शकता आरामात, बिंदास बोला माझ्याशी. ऍक्च्युली मी जेव्हा सचिन आणि वल्लीला एकत्र बघितलं होतं ना, तेव्हा मला तर वाटलं होतं की सचिनला कितीतरी चांगली मुलगी मिळाली असती. म्हणजे आमचा सच्चू वल्लीच्या मानानं कितीतरी चांगला आहे ना. पण आता तू आली आहेस ना, बस आमची चिंता मिटली. तुम्हाला काय हवे का मॅडम? त्या बाईच्या गोंधळात काय बोलत होते तेच विसरले होते. बरं, मी विचारत होते की तुझं आणि सचिनचं कसं जुळलं? म्हणजे सचिननी तर आम्हाला धक्काच दिला ना. अचानक एक दिवशी येऊन म्हणाला की रियावर प्रेम आहे, रियाला घेऊन मी वाड्यात राहणार आहे. पण तुमचं जमलं कसं? म्हणजे बॅक स्टोरी काय आहे तुमची? कोणी कोणाला प्रपोज केलं? असं बॅक स्टोरी, लव्ह स्टोरी असं काही नाहीये. झालं ते, असं काही नाही. असं काही नाही आहे. पण तुला भीती नाही का ग वाटली त्याला प्रपोज करताना? म्हणजे त्याचं लग्न झालं होतं ना, मॅरिड मॅन होता तो. भीती नाही वाटली की तो नाही म्हणाला तर? मला का भीती वाटेल? नाही नाही, अजिबात नाही. कारण प्रपोज मी केलंच नाही, त्यांनी मला प्रपोज केला. अच्छा, वाव रिया, लकी गर्ल. हा, आय एम. ओ, अशी काही बाई काय माहिती? देऊन येते आता. एक्सक्यूज मी, तुमचा चमचा. हा, बरं, तर मी काय म्हणत होते की तुम्ही दोघं ना त्या वल्लीकडे अजिबात लक्ष देऊ नका. नाही देणार मी. तुम्हाला दोघांना एकत्र बघून ना खरंच खूप छान वाटतं. मला पण छान वाटतंय. अगं, पण ते बोलायचं राहिलंच की तुम्ही दोघांनी प्रेमात पडण्याचा एक्झॅक्ट मोमेंट कोणता होता? मी म्हणाले ना ताई, काय? या दिवशी सचिन मला प्रपोज केला. तो दिवस एकदम मस्त होता. काय दिवस होता तो. हो, पण तो दिवशी काय झालं? त्या वेळ किती झाली? व्हॉट्स द टाइम? मी अगं, वेळ झाली. हो, माझा सच्चू वाट बघतोय. चला चला निघूया आपण, चला. ते तू बोलत होतीस ना काहीतरी, तो मोमेंट, तो दिवस, ते कम्प्लीट कर ना. हा बरोबर, कम्प्लीट. मी कम्प्लीट करते हे. झालं कम्प्लीट. निघूया, माझा सच्चू वाट बघतो. चला चला निघूया. नाही, तू निघ. मी जरा एक ऑफिसचा कॉल कम्प्लीट करते आणि निघते. कोण? ऑफिसचे कॉल्स. गुड गुड. जाते मी. गुड. तू जाशील नीट सांभाळून. हा, बाय. भेटू. माझा फोन. बाय. तू वेडी आहेस का? तुम्ही काय करताय? होणार जाऊबाई, किती वाईट बोललात तुम्ही माझ्याबद्दल. म्हणून मला येऊ द्यायचं नव्हतं ना इथे.
तू तुझं डोकं वापरणारच नाहीयेस का? अगं तुला नावं ठेवली नाही तर रियाचा विश्वास कसा बसेल माझ्यावर? पानी चाहिए था आपको? को ये ले लो, पानी लो लो लो. ताई ताई तुम्ही असं का केलं? आय एम सॉरी रिया, पण ताई तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? हो पण काय विसरली ना मी, हे सांगितलं पाहिजे होतं ना तुम्ही मला. इट्स ओके. आता मी तुम्हाला माफ केलं, ठीक आहे? थँक्यू. भेटू. बाय बाय बाय. इतकी प्यायली ही रिया, पण तोंड म्हणून उघडलं नाही. आता सचिनलाच विचारावं लागेल, पण कसं? अरे तुम्ही का आला तिथे? मी आली असते. अगं नाही, जरा माई मावशींना भेटून गेले असते ना, म्हणून आले. नाही, मी विचारलं कारण सौरभ दादा आतमध्ये आहेत आणि ते आत असताना तुम्ही येणार नाही ना, म्हणून. बाकी जाते, मी खूप दमली आहे. बाय, गुड नाईट. थँक्यू सो मच आजसाठी. गुड नाईट रिया. बाय बाय. हे चांगलं आहे. चांगली मैत्रीण मिळाली तुम्हाला, अगदी तुमच्यासारखी. बघा ना, दोघींचे विचारही अगदी एकसारखे आहेत. दोघेही मॉडर्न विचारांचे आहेत. दोघेही माणसांपेक्षा, नात्यांपेक्षा स्वतःला जास्त महत्व देतात. चांगलं जमणार आहे एकमेकींची. गुड नाईट रिया. बाय बाय. काय बोलत असते अनामिका आणि रिया एकत्र? एवढं काय बोलत असतील? या घरात हल्ली कोणाचं काय चाललंय काही अंदाजच बांधता येत नाहीत. सचिनला काही विचारायला गेलं तर तो धड उत्तर देत नाही. प्रेम आहे म्हणे रियावर. प्रेम म्हणजे काय असतं ते समजतं का त्याला? मी असं बोलतोय जसं काही मला फार कळलंच आहे प्रेम म्हणजे काय आहे ते. फार कल्याण झाले पाठीचं. आता ऑफिसला दांडी मारायला लागणार बहुतेक. सौरभराव, कसा बोलला पट्या काल रात्री? रिया आणि माझ्यात काहीच फरक नाही असं वाटतं का त्याला? असो, त्याचं हे नेहमीच झालंय. अर्धवट माहितीवरून समोरच्याला जज करायचं. मी आता कोणाला कसलंही एक्सप्लेनेशन देत बसणार नाहीये. मला आता सचिनचा संसार वाचवणं जास्त महत्वाचं वाटतंय. पण त्यासाठी आधी सचिनशी बोलायला हवंय. आजकाल वाड्यातल्या इतरांची बोलायची सुद्धा चोरी झाली पट्यामुळे. हा घरी असला ना तर उगाच चिडेल माझ्यावर. कशाला आली आहेस? तुला कारणच हवीत यायला. ऐकवत बसेल उगाच. किंवा मग गेला असेल का ऑफिसला? मावशीच सांगतील मला पट्याचं काय स्टेटस आहे. काय पटवर्धन, काय म्हणते पाठ? बरी नाहीये सर. मी पूर्ण दिवस आराम केला पण काही प्रगती नाही. अरे डॉक्टरकडे गेला होतास ना? नाही म्हणजे मग होणारच असं. औषधं घेतली नाहीस तर बरा कसा होशील? नाही, मी काय म्हणतो सर, मी आज दिवसभर आराम करतो. आराम केला की मला बरं वाटेल. मी उद्या बरा होतो आणि ऑफिसला येतो उद्यापासून. अरे आतापर्यंत आरामच करत होतास ना? हो सर. झालास का बरा? नाही सर. एक्झॅक्टली. यू नीड अ डॉक्टर. दवाखान्यात जा, औषधं घे, बरा हो आणि मग ऑफिसला ये.
जोपर्यंत डॉक्टर तुला फिटनेस सर्टिफिकेट देत नाही तोपर्यंत ऑफिसमध्ये नो एंट्री. कळलं? टेक केअर. थँक्यू सर. बाय. कुणाचा फोन? थांबा, आले आले. थांब रे बाबा. काय ग बाई, फोन म्हणजे बोल अनामिका. अगं आज काय विसरलीस? काल तर डबा नेलास तू. असं काय करता हो मावशी? मी फक्त काम असलं तरच कॉल करते का तुम्हाला? नाही ग, मी आपली मस्करी केली. हा बोल. ते सौरभ गेला का ऑफिसला? छे ग, तो आज घरूनच काम करेन म्हणतोय. अगं पाठ दुखते ना त्याची अजून. हो का? काय ग, काय झालं? एवढी काय हिरमसलीस? काय तुझ्या मनात काय होतं? मावशी खरं तर मला वाड्यात यायचं होतं, पण काय ना उगाच मला बघून तिकडे चिडचिड करायला नको ना. अगे एवढंच ना. ठीक आहे, ऑफिसला नाही गेला तर नाही गेला, पण मी त्याला ना दवाखान्यात पाठवते ना. हे बघ, तो दवाखान्यात जायला निघाला ना की मग मी तुला फोन करते. तू लगेच इकडे ये. काय? बरं चालेल. तुमचा कॉल आला की लगेच निघते. हा हा, लवकर या. चल फोन ठेवते मी.